आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। सध्या शेतकरी हवालदिल झालेला आहे। अनेक प्रश्नानं तो खरं तर व्याकुळ झालेला आहे। अतिवृष्टी झालेली आहे, त्याचबरोबर दुपारची वीज नसल्यामुळे ही शेतकरी हवालदिल आहे। त्यातच भर आणि आणखीन पडली आहे ती म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या ठिकाणी हाय टॉवर वीज खांब एका अर्थाने होत आहेत आणि ते अनेक शेतकऱ्यांना बाधित करतायत। खरं तर ते खांब झाल्यानंतर काही ज्या ठिकाणी वीज जाणार आहे त्यांच्या फायद्याची असणार आहे, परंतु ज्यांच्या शेतामध्ये ते खांब ते एका अर्थाने रोवले जाणार आहेत, पडणार आहेत, तर त्यांची शेती मात्र नापीक होणार आहे। तर अशा या प्रश्नानं शेतकरी व्याकुळ झालेले आहेत। तर आता आपल्याबरोबर संतोष वाळके जे उखलगावचे शेतकरी आहेत, त्यांच्याही शेतामध्ये खरं तर टॉवर होणार आहेत, त्यांच्याकडे आपण समजून घेऊ त्यांची व्यथा काय। संतोषजी, आपलं दक्ष टाइम 24 मध्ये सहर्ष स्वागत। काय सांगाल की नेमकी तुमची व्यथा काय? माझी आता असे माझे क्षेत्र समजा इथे 51 गट नंबर मध्ये 8 गुंठे क्षेत्र आहे। या 8 नंबर गट मध्ये समजा माझी जी क्षेत्र जर टावर साठी 2 गुंठे जर जात असेल तर मी त्या क्षेत्रात मी काय करू शकत नाही ना। असे एकूण तुमचं क्षेत्र किती? 8 गुंठे क्षेत्र आहे। त्या 151 गट नंबर मध्ये 8 गुंठे क्षेत्र आहे, ते पण बागायत आहे। त्या बागायत क्षेत्रामध्ये तिथून माझे घर जवळ आहे, मी तिथे बोर घेणार आहे सध्या, त्याच्यामुळे मला सध्या ते 8 गुंठे मी करू शकत नाही। टावर गेलं काय करू शकत नाही मी, काही असं आहे मला, त्याच्यावर माझी उपजीविका आहे। म्हणजे लक्षात घ्या, 2 गुंठे टॉवरला जाणार असेल तर 2 गुंठ्यामध्ये हे शेतकरी कशी शेती करतात? तुमच्या बरोबर असे किती शेतकरी बाधित आहे की त्यांचं क्षेत्र जात आहे? माझ्या बरोबर तसे जवळजवळ 15 ते 20 शेतकरी आहेत। ते सगळ्यांची हेच परिस्थितीनुसार आहे चाललेली त्यांची, प्रत्येकांची आहे त्याच्या उपजीविका आहे। कोणी घर जवळ, कोणा शेतीसाठी पंप जवळ आहेत, नेमकं टावर खाली येणार आहेत काही गोष्टी, पण ही सगळी यांची पिळवणूक आहे वीज महामंडळाची, ती आता शेतकऱ्यांची। मग एकूण ह्या शेतकऱ्यांची वीज महामंडळ जे आहे किंवा प्रशासन आहे यांच्याकडनं काय मागणी आपली? आमची मागणी काय, आमच्या इथून नाही म्हणजे बाबा त्यांनी पहिलेची पण सर्वे झाल्या, त्यांनी तिकडून न्यावा। आमचे क्षेत्र थोडं असल्यामुळे आम्हाला एकूण आमची त्याच्या उपजीविका असल्यामुळे त्यांनी महामंडळाने पहिल्या जे पण सर्वे झालेले आहे त्यांनी तिकडून न्यावा, हे सहकार्य करावं शेतकऱ्यांना त्यांनी। आणि समजा वीज महामंडळानं जर तुमचं म्हणणं मान्य नाही केलं तर आपलं पवित्र काय असणार आहे? काय नाही आहे, आमचं हे क्षेत्र तुम्ही घेऊ शकता, आम्ही उतरवू रस्त्यावरती किंवा। मित्रांनो, लक्षात घ्या, शेतकरी कशा पद्धतीने हवालदिल आहे। येथे ही बागायत आहे, जर 2 गुंठे जर क्षेत्र हे जर खांबासाठी जाणार असेल तर शेतकरी काय खाणार आणि काय राहणार? पिक्चरचा डायलॉग जर तुम्हाला आठवत असेल तर नंगा नाहेगा क्या और निचोडेगा क्या, हीच परिस्थिती खरं तर म्हणावी लागेल। उखलगावातील अनेक शेतकरी व्याकुळ आहेत, त्यांचा 7 ते 8 वर्षापासून लढा सुरू आहे, अंतिम टप्प्यात तो आलेला आहे। त्यांचं थेट म्हणणं आहे की प्रशासनानं किंवा वीज महामंडळानं तो जो टॉवरची लाईन आहे ती अन्यथा बाजूने न्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन छेडण्याच्या त्या पवित्रता आहे। नक्कीच प्रशासन, वीज वितरण कंपनी याकडे लक्ष देईल आणि त्यांची सोडणूक यातून करील, अशीच एकूण मागणी शेतकरी करतायत। दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।